हॅलो नमस्कार मंडळी, मी दिव्या कुगदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी सकाळी 4 वाजता उठलेली आहे आणि रेडी होऊन निघालेली आहे आमच्या गावच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी। तर आज तिथं अभिषेक वगैरे अशी पूजा आहे। तर आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने तिथं आमच्या इथून आज फराळाचं वगैरे वाटप होणार आहे। तर त्यासाठी त्यांनी आम्हाला अभिषेकाचा जो मान आहे तो दिलेला आहे। त्यासाठी सकाळीच जे अभिषेक पूजन होतं त्यासाठी आम्ही तिथं जात आहोत। तर आमच्यासोबतच कीर्तनदादा वगैरे त्यांची फॅमिली आहे आणि आमची फॅमिली असे आम्ही दोघं फॅमिली मिळून तिथं आता अभिषेक पूजन करण्यासाठी जात आहोत। तर सकाळी 4 वाजताच मी उठले, सर्व तयारी वगैरे करून घेतलीत। तयारी झाल्यानंतर अभिषेकासाठी जे सामान लागतं जसं की दूध, दही, शहद, साखर, अगरबत्ती, नारळ वगैरे जे पूजेचं सर्व सामान होतं ते मी साहित्य काढून घेतलं आणि सकाळीच मी निघालेली आहे। हे बघा, आपण बघू शकतात की रस्त्याने किती अंधार आहे। त्या अंधारातच आम्ही आलेलो आहोत आणि मंदिरासमोर येताच एवढं प्रसन्न असं वाटत होतं, कारण सर्वीकडे अंधार होता पण मंदिरामध्ये लाईट वगैरे चालू होते। आणि आता महाशिवरात्री कारणाने सर्व सजवलेलं होतं, पूर्ण लाईटिंग वगैरे लावलेल्या होत्या। तर खूपच छान असं प्रसन्न वातावरण होतं इथं। तर तिथं पोहोचले। आम्ही पोचायच्याच आधी कीर्तनदादा वगैरे त्यांची फॅमिली आलेली होते आणि आम्ही पोचले। आमचे सर्वजण वाट बघत होते। पोचल्यावरच मी जे साहित्य आणलेलं होतं ते सर्व साहित्य तिथं दिलं। तिथं काही सेवेकरी महिला वगैरे राहतात, त्यांनी ते साहित्य वगैरे घेतलं आणि त्यांचं आता ते पंचामृत करणार आहेत अभिषेकासाठी। तर पूर्ण जे दही, दूध, तूप, साखर जे होतं ते मी त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी ते सर्व मिक्स करून पंचामृत तयार केलं। तिथे जे महाराज होते ते बोलले, चला आधी हनुमानजीची पूजा वगैरे अभिषेक वगैरे करून घेऊ, त्यानंतर मग पूर्ण जे राम, लक्ष्मण, सीता आहे त्यांची पूजा करू, त्यांचा अभिषेक करू आणि त्यानंतर मग सर्व शेवटी गजानन महाराजांचा अभिषेक हा करण्यात येत असतो। तर मग सर्वात आधी आलेत हनुमानजीच्या मंदिरामध्ये। हनुमानजीचं जे मंदिर आहे ते गजानन महाराजांच्या मंदिराच्या पाठीच आहे, म्हणजे लागूनच आहे। तर तिथं आलेत। तिथं सर्वात आधी हनुमानजीला छान प्रकारे पाण्याने अंघोळ घातली, नंतर जे पंचामृत बनवलं त्या पंचामृताने अंघोळ घातली। आणि जसं मी आधी सांगितलं की आमच्या दोघी फॅमिली आहेत, म्हणजे आमची फॅमिली आणि कीर्तनदाची फॅमिली, तर दोघां मिळून आज हा अभिषेक जो आहे तो करण्यात येत आहे। याआधीही मी अभिषेकाचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर लास्ट इयर आम्ही इथं अभिषेकासाठी आलेलो होतो। तर गुढीपाडव्याचा मुहूर्त होता, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही इथं अभिषेक करण्यासाठी आलेलो होतो। आणि ह्या वर्षी देखील आम्ही आता अभिषेकासाठी आलेलो आहेत। तर ह्या वर्षी आम्हाला कीर्तनदाची फॅमिली जी आहे ते आम्हाला सपोर्टिव्ह आहे। तर दोघं फॅमिली मिळून त्यांनी दोघांनाही मान व्यवस्थित मिळाला पाहिजे म्हणून दोघांच्या हातून व्यवस्थितपणे जे अभिषेक पूजन आहे ते करून घेत आहेत। प्रत्येकाला अभिषेक करण्याची संधी मिळायला हवी म्हणून त्यांनी व्यवस्थितपणे आधी एकाकडून करून घेतलं, नंतर तेच गोष्ट दुसऱ्याकडूनही करून घेतली। म्हणजेच महिला असोत की पुरुष, प्रत्येकाकडून त्यांनी पूर्ण जो अभिषेक आहे तो करून घेतलेला आहे। आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी आधी तुमच्यासोबत अभिषेकाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तर आज मी पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार नाही, कारण शूट करायलाही तो कोणी नाही आहे आणि आम्ही सर्वच जण इथं अभिषेक पूजनामध्ये गुंतल्या कारणाने पूर्ण जो शूट आहे ते व्यवस्थित करता येत नाही आहे। म्हणून मी जेवढं शूट करता येत आहे तेवढं शूट करते। बाकी डिटेल जर व्हिडिओ पाहायचा असेल तुम्हाला तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन लास्ट इयरचा जो व्हिडिओ आहे तो नक्की बघू शकता। सोबतच मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकही तुमच्यासोबत शेअर करेल। तर चला, आता आम्ही अभिषेक पूजनाला सुरुवात केलेली आहे। सर्वात आधी हनुमानजीचं अभिषेक पूजन करून घेतलं। हनुमानजीचं अभिषेक पूजन झालं आणि येथील जे सेवेकरी मंडळी आहेत त्यांना कपडे वगैरे चढवायचं वगैरे बाकी जे काम असतं ना ते करायला सुरुवात करून दिली। कारण जर सर्व यांच्याच हातून, म्हणजे जसं की आमच्या हातून पूजे तर आमच्याच हातून करायचं म्हटलं ना तर खूप उशीर लागत असतो, म्हणून ते एकाकडून थोडं जे काम आहे ते करून घेत असतात। फक्त अभिषेकाचं जे काम असतं तेच आमच्या हातून ते करतात, बाकी कपडे वगैरे चढवणं, साज वगैरे शृंगार करायचं जे काम असतं ते इथले सेवेकरीच करत असतात। तर आमचा जोपर्यंत इकडे अभिषेक होतो तोपर्यंत तिकडे हनुमानजीची पूर्ण तयारी होत असते। नंतर आम्ही बाकी जे अभिषेक वगैरे करू तोपर्यंत इकडे बाकी देवांची ही शृंगार वगैरे जे करायचं आहे ते इथले सेवेकरी करून घेत असतात। तर चला, आता हनुमानजीचा शृंगार चालू आहे तोपर्यंत आम्ही इथं राम, लक्ष्मण, सीता यांची जे मूर्ती आहे तिथं येऊन त्यांची आधी पूर्ण व्यवस्थितपणे पाणी आणि
पंचामृत घालून छान प्रकारे त्यांना आंघोळ घालून घेतली. सर्वांनी आम्ही जसं की मी, शचीचे बाबा, केतनदादा आणि माई आम्ही 4 जण इथं अभिषेकासाठी आलेलो होतो. तर सर्वांच्या हातून आम्ही सर्वात आधी सर्व जे देव आहेत त्यांना पाणी वाहून घेतलं. नंतर पंचामृत वाहलं आणि नंतर छान प्रकारे चोळून त्यांना आंघोळ घातली. आणि त्यानंतर मग गजानन महाराजांना आंघोळ घालण्यात आली. आमच्या 4हींच्या हातून एकाबरोबरच त्यांनी गजानन महाराजांना आंघोळ घालण्यात आली. आणि आंघोळ घालता सोबतच मंत्रोपचारही जे होते ते चालूच होते. सर्व आंघोळ वगैरे व्यवस्थित झाल्यानंतर महाराजांनी आम्हाला बाहेर बोलवलं. बाहेर गजानन महाराजांच्या ज्या पादुका आहेत तर इथं लाकडाच्याही पादुका आहेत आणि बाकी दुसऱ्या सिरेमिकच्याही पादुका आहेत. तर दोघं पादुका ज्या होत्या त्या दोघंही पादुकांचा अभिषेक आता आमच्या हातून ते करून घेत आहे. तोपर्यंत आतमध्ये गजानन महाराज आणि राम, लक्ष्मण, सीता, हनुमानजी यांच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांना आंघोळ आता घालून झालेली आहे. तर पुसून वगैरे त्यांना आता जो शृंगार आहे ते करण्यास सुरुवात झालेली आहे. तर चला आता आम्ही इथं बाहेरच्या ज्या पादुका वगैरे आहे त्याचं पूजन करून घेतो. तर लाकडाच्या ज्या पादुका होत्या त्याची पूजा मी आणि शचीच्या बाबांनी केली. आणि जे सिरेमिकच्या पादुका होत्या त्यांची पूजा माई आणि केतनदादा यांच्या हातून करण्यात आली. आज 15 फेब्रुवारी महाशिवरात्रीचा दिवस आहे. सर्वांना उपवास आहे. आणि सोबतच एक सांगायचं म्हटलं म्हणजे आज आमच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. तर शचीचे बाबा आणि माझं लग्नाला आज पूर्ण 5 वर्ष झालेले आहे. 5 वर्ष महाशिवरात्री हे ना योगायोगाने सर्व गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. जसं दुधामध्ये साखर पडावी तशा पद्धतीनेच हे जे मुहूर्त आहे ते आज घडून आलेले आहेत. आणि त्यात आमच्या हातून अभिषेक म्हणजे ना खरंच दुधात साखर पडावी यासारखंच गोष्ट झालेली आहे. मी खरंच खूप आनंदित आहे कारण मला असंही देवपूजेची खूप आवड आहे. आणि हे जेव्हा कळलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे, महाशिवरात्री आहे आणि आमच्या हातून पूजन वगैरे होईल त्यासाठी मी खूपच एक्सायटेड होती. मी खूप आधीपासूनच तयारीला लागलेली होती. साडी वगैरे मी 2 ते 3 दिवस आधीपासूनच काढून ठेवलेली होती. आणि इवन म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल पण मी पूर्ण रात्रभरही झोपली नाही. मला झोपच येत नव्हती. रात्री मी सर्व तयारी करून घेतली आणि रात्रभर डोक्यात तेच विचार कधी सकाळ होते आणि कधी मी लवकर उठून तयारी करते आणि पूजनाला जाते, मला असं होत होतं. तर रात्री मला 3-3:30 वाजता कुठं थोडाफार डोळे लागले आणि तेच लवकर 10-अर्ध्या तासातच मी आधीच बेल वगैरे लावून ठेवलेली होती. तर बेल वाजली आणि लवकरच मी झटपट उठले आणि पाणी वगैरे हे जी तयारी होती मी ते आधीच करून ठेवलेली होती. फक्त बटन टाकलं आणि पाणी तोपर्यंत गरम झालं. मी फ्रेश होईपर्यंत पाणी गरम झालं. मस्त छान प्रकारे अंघोळ केली आणि लवकरच तयार होऊन मी इथं पूजनाला आलेली होती. तर खरंच खूपच एक्सायटेड होती मी आजच्या दिवसासाठी. तर चला फायनली ते गोष्ट होत आहे आणि सर्व पूजा वगैरे आमच्या हातून इथं झाली. सर्व जे अभिषेक वगैरे आहे ते अभिषेक वगैरे झाल्यानंतर आता आतमध्ये शृंगार वगैरे चालू आहे. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्याप्रमाणे आता सर्व जे सेवेकरी आहेत ते शृंगार करत आहेत. आणि आज महाशिवरात्री आहे. तर महाशिवरात्रीच्या निमित्ताने गजानन महाराजांना महादेवाची पिंड जी आहे तर त्याचं रूप देण्यात येत असतं. महादेवाचं जे रूप आहे ते इथं महाराजांना देण्यात येत असतं. तर त्यासाठी शृंगाराला जो आहे ना तो खूप टाईम लागत असतो. रोजचा शृंगार फक्त साधासा असतो त्यामुळे एवढा टाईम लागत नाही. पण आज पिंडीमध्ये रूपांतर करायचं आहे त्यासाठी शिवलिंग बनवायचं म्हटलं म्हणजे थोडा जास्तच एक्स्ट्राचा टाईम लागणार आहे. सर्व जे सेवेकरी आहेत त्यामध्ये गुंतलेले आहेत ते सर्वजण आता छान प्रकारे तयारी करत आहेत. तोपर्यंत बाकीचं जे पूजन वगैरे आहे ते आमच्या हातून ते करून घेत आहेत. तर महाराजांची आता फक्त आम्हाला आरती वगैरे करावी लागेल. पण त्याआधी जे बाहेर त्यांनी पूजन वगैरे आमच्या हातून करून घेतलं. बाकी हनुमानजीचंही पूजन वगैरे करून झालं कारण त्यांचाही शृंगार वगैरे झालेला होता. तर हनुमानजीची पूजा करून झाली. त्यानंतर बाहेर पादुकांची पूजा आमच्या हातून करून घेतली. नंतर इथंच दरवाजाजवळ कास वगैरे असतात त्यांचीही मी छान प्रकारे अंघोळ घातली. त्यांनाही पूजन वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर बाहेर आलो. बाहेर इथं छान प्रकारे छोटंसं शिवलिंग आहेत. तर आज महाशिवरात्री म्हणूनच नाही तर प्रत्येक वेळेस जेव्हा अभिषेक होत असतो दर गुरुवारी आणि रोजही जे अभिषेक करत असतात तेव्हाही ते बाहेर शिवलिंगालाही अभिषेक वगैरे घालत असतात. तर बघा बाहेर छोटंसं छान असं शिवलिंग आहे. तिथं आम्ही सर्वजण आलो. सर्वांच्या हातून इथंही छान प्रकारे पंचामृत आणि पाण्याने आंघोळ घालण्यात आली देवांना. आम्ही सर्वांनी इथं छान प्रकारे अभिषेक केला. हर हर महादेवाचा जप केला आणि सर्वांच्या हातून छान प्रकारे अभिषेक वगैरे झाल्यानंतर इथं आजूबाजूचं जे वातावरण आहे ना तेही खूप प्रसन्न झालेलं होतं. आणि मंदिराच्या आजूबाजूची जे महिला मंडळी वगैरे आहेत ज्यांना सकाळी लवकर येणं इथं जमतं त्याही तिथं आलेल्या होत्या. सोबतच त्यांनी इथं रांगोळी वगैरे काढण्याचं काही झाडझूड करण्याचं जे कामं असतात ना ते वाटून घेतलेली असतात. जो येईल तो एक एक काम करत जाईल असं त्यांचं सर्वांचं चालू होतं.
आणि काही महिलांनी रांगोळी काढल्या, काहींनी झाडझूड केली, काहींनी पाणी शिंपलं, काहींनी बाकी मंदिरामध्ये आज महाशिवरात्री आहे तर खूप कामं आहेत, जसं की मंदिर सजवणं वगैरे. त्यांनी हार वगैरे जे होते ते आधीच रात्री करून ठेवलेले होते, पण सकाळी उठल्यावर काही हार वगैरे लावणं, काही दरवाजाला हार लावणं, काही इकडे हार लावणं, तिकडे हार लावणं, अजूनही खूप काही असे जे कामं होते की जे त्यांना करायचे होते. तर इथल्या काही महिला मंडळी म्हणा किंवा काही पुरुष मंडळी म्हणा, सर्वजण इथं सेवा देण्यासाठी येत असतात. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने जेवढं त्यांना जमेल 10 मिनटं, 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास तेवढे येत असतात, नमस्कार करत असतात, जेवढी सेवा झाली तेवढी करत असतात, बाकी आपापल्या कामाला निघून जात असतात. तर असं वाटत होतं की आम्ही सकाळी 4 वाजताशी इथं आलेलो आहोत, तर एवढी गर्दी नसणार, हे नसणार, पण तरी आम्ही गेल्यानंतर आमचा अभिषेकाला सुरुवात झाली. एक एक जण तिथं येत होतो, नमस्कार करत होता आणि सर्व जेवढे आलेले तिथं त्यांनाही अभिषेकाचा मान मिळत होता. कारण आपण तिथं हजर असले तर आपल्या हातूनही ते महाराज जे आहेत ते अभिषेक हे करून घेत असतात. वाटल्यास तिथं कोणाच्याही हातून त्या दिवशी अभिषेकाचा मान असो, पण आपण जर तिथं हजर असलो तर आपल्यालाही महाराजांना अंघोळ घालण्याचं जे मान आहे, महाराजांना अंघोळ घालण्याची जी संधी आहे ती आपल्याला मिळत असते. आपल्या हातूनही महाराजांची अंघोळ घालत असते, त्यांच्या अंगावर एक लोटा पाणी टाकायचं सौभाग्य आपल्याला मिळत असते. तर चला, तर आम्ही सर्वांनी तिथं अभिषेक वगैरे केला. त्यानंतर बाहेर पिंडीचंही म्हणजे शिवलिंगाचंही अभिषेक वगैरे करून झाला. त्यानंतर समोरच तुळशीवृंदावन होतं, तर तुळशीवृंदावनाची आम्ही दोघं महिलांनी पूजा वगैरे केली. ते झाल्यानंतर आता तिथले महाराज बोलले की आता इथं बाकी सजावट वगैरे सर्वाला टाईम लागतो आहे, तोपर्यंत तुम्ही घरी जाऊन या. तर म्हटलं ठीक आहे, तर आता इथं 7:30चा टाईम असतो आरतीचा, तर त्याआधी आपण घरी जाऊन या. म्हणून आम्ही आता घरी आले. घरी आलेच तर माझे घरचे सर्व कामं बाकीच होते, कारण उठली, तयारी केली आणि तिकडेच गेलेली होती. मग घरी आले. घरी आल्यानंतर बाहेर झाडझूड वगैरे, बाहेरची रांगोळी, सडा वगैरे हे जे कामं होते ते मी करून घेतले. त्यानंतर घरामध्ये आले. घरामध्ये बी झाडझूड वगैरे केली. त्यानंतर देवपूजा करून घेतली. नंतर मग टाईम होताच तर घरं वगैरेही पुसून घेतले आणि तेवढ्यातच टाईम झाला. आणि मेन म्हणजे मला उपवासाचं जे साहित्य होतं, जसं की फराळ वगैरे जे होतं तेही बनवून न्यायचं होतं. आपल्या घरचं नैवेद्य तिथं जाणं एक चांगली गोष्ट असते, म्हणून मी रात्रीच साबुदाणा वगैरे भिजत घातलेला होता. तर सकाळीच थोडंसंच, कारण आम्ही बाकीचे नंतर उशिरा फराळाचं करणार आहे, मग आतापासून सर्वांचं न करता मी थोडंसं फक्त नैवेद्यापुरतं फराळाचं जे होतं ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी ते बनवून घेतली. आणि रात्रीच मी दहीही लावून दिलं थोडंसं, तर दही, काही कुरवड्या पापड जे असतात उपवासाचे तेही तळून घेतले. असं सर्व जे नैवेद्याचं ताट आहे ते तिथं घेऊन आम्ही आता मंदिरात आलेलो आहोत. मंदिरात आम्ही पोहोचलोच तर तयारी चालूच होती. सर्वजण महाराजांची तयारी करत होते, कोणी बाहेर दरवाजे वगैरे सजवत होते. आणि तिथल्या आजूबाजूच्या महिला मंडळी, जसं मी आधी सांगितलं होतं की ज्यांना जसं जमेल तसं त्या येत असतात, तशा त्या महिला मंडळीही तिथं आलेल्या होत्या. त्यांनीही काही जे नैवेद्याचे ताटं होते ते आणलेले होते. आमच्या सर्वांचे नैवेद्याचे ताटं इथं आम्ही ठेवले आणि थोड्याच वेळात जे आहे इथं आरतीला वगैरे सुरुवात झाली. आणि आज महाशिवरात्री आहे, तर शिवलीला अमृताचं पारायणही आज इथं होणार आहे. त्यासाठी आरती झाली की लगेच पारायणालाही सुरुवात करणार आहेत, म्हणून लगबगीने सर्वजणांची लगबग सुरू होती. हे बघा, आपण बघू शकतात महाराजांचं किती छान असं शिवरूप इथं दिसत आहे. बघताच की बिना मनमोहक असं रूप हे आहे, बघतच राहावं असं वाटत आहे. आमच्या हातून आरती वगैरे झाली. आरती वगैरे झाल्यानंतर काही फोटोशूट वगैरे आम्ही इथं केले. आणि ते झाल्यानंतर लवकरच, जसं मी आधी सांगितलं की शिवलीला अमृताचं इथं पारायण आहे आणि आमच्या घरून माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या पारायणात बसणार आहेत. आणि इथलेच जे पारायणाचे बुक आहेत, म्हणजे शिवलीला अमृताचे जे पुस्तकं आहेत ते इथंच ते देणार आहेत. इथलेच पुस्तकं घ्यायचे, वाचायचे आणि नंतर ज्यांना वाटलं तर ते विकत घेऊ शकतात, किंवा इथं काही जणांना ते जर देण्यात आले असतील तर ते जे वाचत असतात, म्हणजे जे इथं पारायणाला बसलेले असतात ज्यांच्याकडे बुक नाही आहेत, ते त्या महिलांना किंवा त्या पुरुषांना ते बुक त्यांच्या इथं त्यांना भेट म्हणूनही देऊन देत असतात. तर अशी इथली पद्धत आहे. तर हे बघा, आरती वगैरे झाली, आम्ही आमच्या घरी आलो आणि थोड्याच वेळात जे आहे पारायणाला सुरुवात झाली. माझ्या सासूबाई हे पारायणामध्ये बसलेल्या आहेत, त्याही इथं आल्यात. आणि 8:30 ते 12 असा हा पारायणाचा मुहूर्त होता. नंतर 12 ते 3 गॅप होता, थोडं फराळ वगैरे करायचं आणि त्यानंतर 3 ते 5 परत पारायणाला सुरुवात होणार होती. तर अशा प्रकारे हे जे पारायण आहे ते इथं ठेवण्यात आलेलं आहे. तर छान प्रकारे महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथं शिवलीला अमृताचं जे पारायण आहे ते करण्यात आलं.
तर मला शशीच्याने जमत नव्हतं म्हणून माझ्या हातून ही संधी गेली. पण माझ्या सासूबाईंच्या हातून पारायणाची संधी जी आहे ते झालेली आहे. त्यांनी ते संधी साधून घेतली आणि शिवलीला अमृताचं जे पारायण आहे ते करून घेतलं. तर चला पारायण वगैरे त्या गेल्या तिकडे. त्यानंतर मी घरी आली. घरी आल्यानंतर सर्वांसाठी मी छान प्रकारे इथं चिंचेची आमटी बनवली आणि सोबतच काही कुरवडे पापडही काढून घेतले. साबुदाण्याची उसळही करून घेतली. माझं हे सर्व तयार झालं. तेवढ्यात शशीच्या बाबांचं सुरू झालं, चल झालं का, मला ऑफिसला जायचं आहे, काम आहेत, लवकर दे. पटपट मी सर्वांना ताटं वाढले आणि दोघं जणांनी नाश्ता करायला सुरुवात केली. आणि नंतर मी बाकी घरातले काही कामं वगैरे केले आणि आताचा जो दिवस आहे माझा तो तसाच निघून गेला. आणि परत आज संध्याकाळी आम्ही सर्वजण आमची पूर्ण फॅमिली परत मंदिरामध्ये आलेलो आहोत. मंदिरामध्ये आज संध्याकाळची जी आरती आहे तीही आमच्या हातून आज होणार आहेत. म्हणून आम्ही सर्व जे आहेत पूर्ण फॅमिली ते संध्याकाळी छान प्रकारे तयारी वगैरे केली आणि मंदिरामध्ये पोहोचलोत. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर तिथं छान प्रकारे टाळ वगैरे सुरू होते. त्याचा आवाजामध्ये खरंच खूप छान असं वाटत होतं. सर्वजण मंत्रमुग्ध असे होऊन सर्वांची गंमत बघत होते. कारण एका साईडला मृदुंगाचा आवाज होता, एका साईडला टाळाचा आवाज होता. काही महिला मंडळी, पुरुष मंडळी बघण्यासाठी आलेले होते आणि छान छोटी मुलं, महिला मंडळी, काही मुली हे जे होते ते छान प्रकारे पावल्या खेळत होते. त्यांना बघतच राहावं असं वाटत होतं. आणि पावल्याच नाही तर छान प्रकारे त्यांना वेगवेगळी ॲक्टिव्हिटीही करत होते. तर पावल्या खेळणं मी कारण आजपर्यंत पावल्या वगैरे आपण बघितल्या पण तेही एवढ्या प्रमाणात नाही बघताय. पण इथं कसं बालसंस्कार केंद्र जे घेतलं जातं त्यातून त्यांनी छान प्रकारे मुलांना छान प्रकारे ट्रेन केलेलं आहे की ज्यामध्ये त्या छान अशा पावल्या खेळतात, श्लोक म्हणतात आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीही करत असतात. आणि महिला मंडळींची इथं वेगवेगळ्यांचे गट तयार केलेले आहेत. त्यामध्येही त्यांना इथं सेवा देण्याचा जो कार्यक्रम आहे तो होत असतो. वर्षातून एक वेळा त्यांच्या हातून सेवा घडत असते. त्यानंतर बाकीही जे कार्यक्रम आहेत त्यामध्येही या महिला मंडळी सहभाग होत असतात. इथून काही वेगवेगळे जे ट्रिप वगैरे निघत असतात, सोबतच काही दिंड्या वगैरे जे निघत असतात, तर शेगावला पायदलवारी वगैरे जे निघत असते त्यामध्येही महिला मंडळींचा जो सहभाग आहे तो होत असतो. आणि त्यानंतर इथं खूप छान अशी ॲक्टिव्हिटी जी बघण्यात आली ते म्हणजे जुगलबंदी घडवण्यात आली. तर इकडे एका साईडला सर्व महिला मंडळी होत्या आणि एका साईडला सर्व ज्या मुली होत्या, काही मुलं होते, तर सर्व जे टाळकरी मुली होते ते आणि महिला मंडळी यांच्यामध्ये छान अशी जुगलबंदी त्यांनी घडवून आणली. तर पूर्ण आपले जे संसारामध्ये आपल्याला जसं लागतं जसं की खाणं पिणं वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात ते त्या जुगलबंदीमुळे त्यांनी दाखवलेल्या होत्या. तर छान असं एकमेकांनी ॲक्टिव्हिटी करायची आणि त्याच्यातून ते सांगायचं की काय करत आहे काय नाही वगैरे असं खूप छान असं त्यांनी दाखवलेलं होतं. मला पूर्ण शूट करणं आणि एवढं सर्व जर दाखवण्याचा प्रयत्न केला असता तर व्हिडिओ लांबला असता. म्हणून मी थोडंसंच जे आहे ते शूट केलं आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर चला ते सर्व जुगलबंदी वगैरे आणि सर्वांचा आम्ही छान असा आनंद घेतला. आणि त्यानंतर मग टाईम झाला तो आरतीचा. चला तर मग आता आरतीला सुरुवात करूया. आरतीसाठी सर्व जे तिथं भक्तगण आलेले होते ते सर्वजण आता आरतीसाठी उभे राहिलेले आहे. सर्वजण आरतीचा इथं आस्वाद घेत आहेत. तर आमच्या फॅमिलीच्या हातून आज इथं आरती होत आहे. तर माझे जे सासू सासरे आहेत ते इथं आरती करत आहेत. सोबतच बाकी जे मंडळी होती त्यांच्या ह्यातूनही इथं छान प्रकारे आरती घडून आली. आरती झाली. आरती झाल्यानंतर पसायदान वगैरे घेण्यात आलं आणि त्यानंतर मग ज्यांच्या हातून आज आरती झाली त्यांचा मान सन्मान करण्यात आला. अभिषेकापासून तर सर्व कुटुंब या ठिकाणी निष्काम भावनेने आपल्या दरवर्षी या ठिकाणी सेवा देतात. आपल्या गावातील आपल्या मंदिराची सेवाधारी श्री चेतन भाऊ काकडे व श्री चेतन भाऊ काकडे या दोन्ही परिवाराकडून आमची महाप्रसादाची सेवा आहे. मी परिवारातील दोन्ही सदस्यांचा सन्मान आपली सेवाधारी मंडळी या ठिकाणी करतील असे त्यांना विनंती करतो. महाप्रसाद बनवण्याची सेवा आपल्या गजानन महाराज सेवा समितीचे ज्येष्ठ सेवाधारी मंडळ यांनी आज सकाळपासून महाप्रसाद बनवण्याची सेवा केल्यानंतर त्यांच्या वतीने त्यांचाही सन्मान मंदिराच्या सेवा समितीद्वारे आमच्या सर्वांचा इथं जो सन्मान आहे तो करण्यात आला. तर सर्व जे पुरुष मंडळी आहेत त्यांना दुपटे वगैरे आणि टोपी देऊन त्यांचा सन्मान केला. आणि त्यानंतर ज्या महिला आहेत जसं की मी माझ्या सासूबाई वगैरे आम्हाला छान प्रकारे ब्लाऊज पीस वगैरे हे देऊन आमचा मान सन्मान जो आहे तो इथं करण्यात आला. मंदिरामध्ये दररोज म्हणा किंवा गुरुवारी किंवा कसे कार्यक्रम वगैरे जेव्हा असतात
तर ज्यांच्या हातून प्रसादाचा मान असतो, ज्यांच्या हातून प्रसाद वगैरे वाटप इथं केला जात असतो, जेही प्रसादासाठी देणगी वगैरे देतात त्यांचाही हातून दिवसभर इथं छान प्रकारे सकाळी अभिषेक वगैरे करण्यात येतो. त्यानंतर त्यांच्या हातून संध्याकाळची सकाळची आरती होते आणि नंतर त्यांचा मान सन्मान जो आहे तो करण्यात येत असतो. तर तीच जी पद्धत आहे ती इथं आमच्यासोबतही ती करत आहे. आज आमच्या हातून इथं महाप्रसाद वाटप आहे. महाप्रसाद आहे म्हणजे आज महाशिवरात्री आहे म्हणून इथं साबुदाण्याची खिचडी जी आहे ती आमच्या घरची आहे. तर आमच्या म्हटलं म्हणजे आमचं घर आणि कीर्तनदाचं घर, तर आमच्या ह्या दोघं फॅमिली मिळून आम्ही इथं महाप्रसाद जो आहे तेव्हा वाटप करत आहोत. तर आमच्या दोघं फॅमिलींचा इथं त्यांनी मानसन्मान केला. तर मानसन्मान झालं आणि सर्वांची लगबग सुरू झाली ते दर्शनासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी, कारण खूपच गर्दी झालेली होती मंदिरामध्ये. सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सर्वजणांची छान अशी मोठीची मोठीनं रांगा लागल्यात, कारण गर्दी करून सर्वजण गोंधळ घालतात. त्यासाठी त्यांनी व्यवस्थित शिस्त पद्धतीने छान एका साईडने पुरुष मंडळींची आणि एका साईडने महिला मंडळींच्या दोघं साईडनं रांगा लावल्यात आणि साईडनं चालू द्यायच्यात. एका छान दर्शन घ्यायचं. दर्शन झालं की लगेचच बाहेरून निघताना तिथंच त्यांनी साबुदाणा खिचडीचे जे स्टॉल होते ते लावलेले होते. दर्शन घ्यायचं. दर्शन झालं की द्रोणमध्ये सर्वांना साबुदाणा खिचडी वाटप करण्यात येत होती. चला तर मंडळी, आता मी सुद्धा प्रसाद वगैरे घेते आणि घरी जाते आणि यासोबतच हा जो व्हिडिओ आहे तो इथं संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.